वसई विरार परिसरातली 29 गावं महापालिकेत राहावी की महापालिकेच्या बाहेर यावर अजूनही निर्णय होत नाही। यामध्ये आज वेगळी कलाटणी आलेली आहे। नगरविकास सचिव जे आहेत शंकर जाधव यांनी एक न्यायालयाला पत्र लिहिलं आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं आहे की ही जी गावं आहेत पुन्हा महापालिकेत घ्यावी आणि त्यानुसारची जी प्रक्रिया आहे ती चालू करावी। आणि असं एक पत्र आज न्यायालयाला दिल्यानंतर ह्या गोष्टीमध्ये मोठा गौप्यस्फोट झालेला आहे। मागील अनेक दिवसांपासून 29 गावांचे नागरिकांची मागणी आहे की आम्हाला महापालिकेतून वगळावं। 2011 पासून हा विषय पेंडिंग आहे। न्यायालयामध्ये विविध तारखा मिळत आहेत, परंतु आज हा प्रकारचा लेटर बॉम्ब फुटल्यामुळे एक मोठा गौप्यस्फोट झालेला आहे। या विरोधात जे गाव बचाव समिती असेल किंवा मिलिंद खानोलकर यांनी एक प्रतिक्रिया दिलेली की हा वसईच्या गावकऱ्यांसाठी एक काळा दिवस असल्याचं म्हटलं जात आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार एकनाथ शिंदे, अजित पवार आणि जे आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे पुढच्या काळामध्ये न्यायालय काय निर्णय देते हे पाहावं लागणार आहे, कारण सचिवांच्या पत्राचा लेटर बॉम्ब फुटलेला आहे। त्यामुळे आता येणाऱ्या पुढच्या तारखेला काय होईल पाहावं लागणार आहे। यावर मिलिंद खानोलकर यांनी नेमकी काय माहिती दिली आपण ऐकूयात। आज हा वसईकर भूमिपुत्रांच्या जीवनातला अत्यंत काळाकुट्ट असा दिवस आहे। भारतीय जनता पार्टी आणि तथाकथित राष्ट्रवादी अजित पवारांची आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांनी वसईकर भूमिपुत्रांचा विश्वासघात केलेला आहे। आज सरकारच्या वतीनं न्यायालयामध्ये एक पत्र दाखल करण्यात आलं की वगळलेली 29 गावं पुन्हा महापालिकेमध्ये समाविष्ट करण्याची प्रक्रिया शासन करत आहे आणि ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोर्टाला तसं अवगत करण्यात येईल, असं नगरविकासचे सचिव शंकर जाधव यांनी हे पत्र आज न्यायालयात दाखल केलं। ज्या देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसची सत्ता असताना या भूमिपुत्राच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता आणि विधानसभेमध्ये मुनगंटीवार असोत किंवा देवेंद्र फडणवीस असोत त्यांनी हे सांगितलं होतं की वसईकरांच्या इच्छा आकांक्षांचा आदर हा सरकारनं केला पाहिजे, हरित वसई टिकली पाहिजे, वसई ही मुंबईकरांची ऑक्सिजन देणारी फुफ्फुस आहेत ती टिकली पाहिजेत आणि म्हणून जनतेच्या इच्छा आकांक्षांचा विचार करून काँग्रेस सरकारनं तत्कालीन सरकारनं पृथ्वीराज चव्हाणच्या सरकारनं हा गावं वगळण्याचा निर्णय तात्काळ घ्यावा हे भाषण करणारे स्वतः देवेंद्र फडणवीस आणि मुनगंटीवार होते। आणि एकनाथ शिंदे उद्धवजींच्या सरकारमध्ये नगरविकास मंत्री होते। आम्हाला जाणवत होतं की शिंदे साहेबांना सुद्धा ही गावं वगळायची नाही आहेत, कारण हा मलिदा आहे। विकास आणि विकासातून मिळणारा मलिदा ह्याच्या पुढे राज्य करते आज आपल्या शब्दाला सुद्धा जागायचे विसरून गेलेले आहेत। स्वतः एकनाथ शिंदेने इकडे येऊन सभामध्ये सांगितलं मी गाव वगळणार, आता काय सांगितलं ना, मुद्दा हाच आहे की तिथे जे टॉवर आज उभे करतायत त्यांनी सांगितलं गाव वगळणार, परंतु FSI वाढवला ना आणि त्या FSI वाढवण्यामध्ये वसईचा हरितपट्टा नष्ट करायचा आहे, गावं वगळली, पण विकास जर टॉवरचा झाला तर तो हरितपट्टा वसईची संस्कृती भूमिपुत्रांच्या इच्छा आकांक्षांची पूर्तता होणार आहे का?